जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 203 वा पाहणार आहोत. मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ या श्लोकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला संत सज्जनांच्या सहवासात राहण्याचा आग्रह करीत आहेत. समर्थ म्हणतात, जीवनातले बाकीचे सर्व संग सोडून द्या आणि फक्त सज्जनांचा संग करा. कारण काय, तर बाकीचे व्यवहारामध्ये जे सर्व संघ आहेत, ज्यांच्याशी आपला संबंध येतो, ते सर्व संबंध, ते सर्व संघ कसे आहेत, स्वार्थी आहेत. कारण प्रत्येकाला एकमेकापासून कशाची न कशाची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही की मग माणसाला दुःख होते. पण संत हे तसे नसतात. संत कसे असतात, ते निस्वार्थी असतात. ते कोणत्याही स्वार्थापोटी आपल्यावर प्रेम करत नाहीत. तुकाराम महाराजांनी आपल्याला एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, संत कसे असतात, तर लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. अर्थात संत हे आईप्रमाणे असतात. आई जशी आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते, तसेच संत हे कोणत्याही स्वार्थाशिवाय, लाभाशिवाय आपल्या भक्तावर, आपल्या शिष्यावर असीम प्रेम करतात. आणि म्हणून समर्थही या श्लोकात म्हणतात, मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा. काय म्हणतात समर्थ इथे, की संग कुणाचा धरावा, तर सज्जनांचा धरावा. आणि तोही कसा धरावा, तर अति आदरे धरावा. म्हणजे अतिशय नम्रतेने, लीनतेने, प्रेमाने, आनंदाने असा आपण तो संग धरावा. आणि हे म्हणा, बाकी जे व्यवहारातले नात्यातले संघ आहेत ते तू सोडून दे. आता आपण तर प्रपंची माणसं आहोत. खरंच आपल्याला सर्व संघ सोडून, सर्व नाती सोडून राहता येईल का, तर नाही. मग संघ सोडायचा म्हणजे काय करायचं, तर त्यांच्यावर आपली जी आसक्ती आहे ती कमी करायची. प्रपंचामधली सर्व कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडायची, परंतु कर्तव्य पार पाडल्यानंतर मात्र त्यामध्ये गुंतून पडायचं नाही, त्यांचा संग करायचा नाही. आता सज्जनांच्या संगतीत राहण्याचा एवढा आग्रह समर्थ का करतात, तर समर्थ म्हणतात, जयाचे निसंगे महादुःख भंगे. सज्जनांच्या संगतीत राहिल्याने आपली छोटी मोठी दुःखेच फक्त कमी होतात असे नाही, तर आपल्या जीवनातली महान दुःखेही नाहीशी होतात. ही महान दुःखे कोणती, तर आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक ही ती महादुःखे आहेत. ती दुःखेही सज्जनांच्या संगतीत राहिल्याने नाहीशी होतात. जीवनात दुःख राहतच नाही. आता दुःख राहतच नाही म्हणजे मग काय, जीवनामध्ये दुःख येणारच नाही का? सुखही येणार, दुःखही येणार. आपल्याला नको असलं तरी ते दुःख येणार. परंतु संतांच्या दुःख येणारच. संतांच्या जीवनाकडे आपण बघतो ना, त्यांनाही किती प्रकारची दुःख सहन करावी लागली. मग याचा अर्थ असा की दुःखे कितीही आली तरी त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन संतांच्या संगतीत राहिल्यामुळे बदलतो. त्या दुःखाचा आपल्यावर काही परिणाम होत नाही आणि मग आपली अवस्था तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंग अशी होते. कोणतीही परिस्थिती आली तरी मनाची शांतता आपली मग भंग पावत नाही. सगळीकडे फक्त आनंदी आनंदच राहतो. संतांच्या संगतीत राहिल्याने
त्या संतांच्यामध्ये जी आत्मशक्ती असते ती कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्यामध्ये सुद्धा येते. म्हणून समर्थ म्हणतात, जनी साधनेविन सन्मार्ग लागे. अर्थात सज्जनांच्या सहवासात राहिल्याने साधना करण्याचे कष्टही आपल्याला करावे लागत नाही. न कष्ट करता, न साधना करता आपल्याला आत्मज्ञान घडते. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, आपुल्या सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. अर्थात शिष्य जर त्या योग्यतेचा असेल तर सद्गुरू जराही विलंब न करता त्याला आपल्यासारखे महान, दिव्य आणि ज्ञानी बनवतात. अर्थात समर्थ म्हणतात की काही जास्त कष्ट न करता सज्जनांच्या संगतीमध्ये राहिल्याने आपले मन आपल्या ताब्यात येते, आपले मन शुद्ध होते, आपले मन स्वच्छ होते आणि आपण आनंदी राहतो. परंतु जर सज्जनांच्या संगतीत न राहता आपण जर आपल्या स्वतःच्या बळावर आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आपल्याला खूप खडतर अशी साधना करावी लागते. म्हणून समर्थ म्हणतात की सज्जनांच्या संगतीतच राहा. सज्जनांच्या संगतीत राहिल्यानेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये संतांच्या सहवासात राहण्याचा आग्रह आपल्याला करतात. समर्थ म्हणतात, मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधनेविन सन्मार्ग लागे. जय जय रघुवीर समर्थ.